तर सोलापूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। पावसामुळे सीना नदी प्रवाहित झाली आहे। जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। तर सोलापुरातील 3 दिवस सततच्या पावसामुळे सीना नदी प्रवाहित झाली आहे। 1 महिना आधी सीना नदी कोरडी ठाक पडलेली होती, मात्र आता या ठिकाणी ही नदी भरून वाहत असल्याचं दिसतंय। नदीकाठच्या शेतीसाठी आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं पाणी या ठिकाणी नव्हतं, मात्र आता भरून वाहत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। ही नदी तर नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी आधी उपलब्ध नव्हतं आणि आता इथं पुरासारखी स्थिती दिसून येते आहे। मात्र 3-4 दिवसाच्या सततच्या पावसामुळे सीना नदी प्रवाहित झालेली आहे। तर या कारणामुळे शेतकरी राजा सुखावला। सोलापूर जिल्ह्यात काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती, मात्र सोलापूर जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसापासून दमदार पाऊस सुरू झालेला आहे आणि या दमदार पावसामुळे जी सोलापुरातील सीना नदी जी होती ती कोरडी पडलेली सीना नदी जी आहे ती आता भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। महिन्यापूर्वी जी आहे ती ही सीना नदी कोरडी पडली होती, एक थेंब देखील पाणी जे आहे ते या सीना नदीमध्ये नव्हतं, मात्र ही सीना नदी जी आहे ते भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एवढा दमदार पाऊस झालेला आहे, तो त्या पावसामुळे जो शेतकरी राजा सुकवलेला आहे। सीना नदीवरच्या काठावरती असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जो आहे तो यामुळे सुटलेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो आता सुकवल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात 4-5 दिवसापासून फार मोठा पाऊस पडतो, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील असलेले लहान ओढ्या असतील, नाल्या असतील, हे देखील जे आहे ते या ठिकाणी भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। तर ही दृश्य आपण बघितलेली आहेत। या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये कोरडी ठाक पडलेली होती नदी, मात्र 3-4 दिवसांपासून जो जोरदार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे त्यामुळे नदी प्रवाहित झाल्याचं दिसतंय आणि नदीकाठच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे। कारण 8 दिवसांपूर्वीपर्यंत या नदीमध्ये थोडेही पाणी नव्हतं आणि त्यामुळे नदीकाठच्या जी जनावरं आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये चिंता निर्माण झालेली होती, मात्र आता ही नदी भरून वाहतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।